साहेब आज संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलं होतं बीडमध्ये त्या 3 महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे। त्यांनी फडणवीसांकडे तसं राजीनामा सुपूर्द केला आणि राज्यपालाकडे देखील तो राजीनामा पाठवण्यात आला। काय भूमिका? आता तुम्ही सांगितलं की राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि कालपर्यंत त्याची चर्चा अशीच होती की राजीनामा देणार वगैरे, पण आज जर राजीनामा दिला असेल तर हे वराती मागून घोडे आहे। ज्या दिवशी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला किंबहुना ते मोठे आका लहान आका हा विषय समोर आला आणि जेव्हा बीड जिल्ह्याचं नेतृत्व ते करत होते तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता। 3 महिने राजीनामा देऊन न देता काढणं म्हणजे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या संदर्भातली भूमिका त्यांनी कुठंतरी आरोपीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे का सरकार? 3 महिने सरकारला राजीनामा घ्यायला का लागले? हा खरा मूळ मुद्दा आहे। आज राजीनामा देऊन काय त्यांना पुरस्कार द्यायचा होता का? म्हणजे पण राजीनामा द्यायला पाहिजे होता तो पहिल्या दिवशी। हे नैतिकतेचं काम आहे। अनेक मोठ्या देशातल्या राज्यातल्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी नैतिकतेने हा राजीनामा देण्याची गरज आहे, तो द्यायला पाहिजे होता, तो का दिला नाही हा मूळ मुद्दा होता। आणि इतके दिवस लागल्यानंतर आता राजीनामा देत आहे। त्यांच्या लक्षात आलंय की आता सभागृहामध्ये अधिवेशन चालवताना विरोधी पक्ष आपल्याला फोडून काढेल आणि म्हणून आता आपण राजीनामा दिला पाहिजे म्हणून दिला। तर फक्त राजीनाम्याने भागणार नाही, आतापर्यंत त्याच्यात जे आरोपी अजून सापडलेले नाही त्याचं काय? हे तर दिवसा डोळ्या फिरत होते, यांचा विषयच नव्हता। पण हे मोठे आका छोटे आका आणि त्याच्याबरोबर असलेले अनेक आरोपी आहेत त्यांचं काय? त्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे सीआयडीने सांगितलं की यांचा मास्टरमाइंड हा कोण आहे आणि त्याच्याबरोबर अजून आरोपी सापडत नाही याचा अर्थ काय? तो जो मास्टरमाइंड आहे त्याला माहिती, आरोपी जो अब्स्कॉन्ड आहे सध्या सापडत नाही तो त्याला माहिती आहे, तर त्याला का नाही अटक करत ही मंडळी? हा मूळ मुद्दा आहे। साहेब जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून विरोधी पक्ष जो आहे तो राजीनाम्याची मागणी करत होता। काल जे महाराष्ट्रानं फोटो पाहिले अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला आणि त्यानंतर सरकारला ही जाग आली का 3 महिन्यानंतर? मला तेच आपल्याला मगाशी बोललो आपल्याला की सरकार हे नेमकं जनतेच्या पाठीशी आहे का? आरोप करणारे मारामारी करणारे हे छोटे आका मोठे आका यांच्या पाठीशी आहे का? नेमकं सरकार आहे कोणाकरता? हे सरकार तर जनता जनार्दनासाठी असतं आणि सरकार जर का जनता जनार्दनाच्या बाजूने काम करणार नसेल तर त्यांनी एकदा सांगावं की आम्ही या देशातल्या या राज्यातल्या आरोपीच्या पाठीमागे आहोत, 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या पाठीमागे आहोत। ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे की एका मंत्र्याला आपल्या राजीनामा द्यावा लागला आणि तोही राजीनामा निगरगट्टपणे 3 महिने उशिरा देत आपण, हे शोभा देत नाही आपल्याला। साहेब दुसरे एक मंत्री 2 वर्ष त्यांना सजा सुनावण्यात आलेली होती, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। कोणाच्या? कृषी मंत्री माणिकराव ठाकरे। तो एक तर त्यात कायदेशीर बाब अशी आहे की एकदा का एखादी सजा सुनावली की त्यांनी त्या लोकप्रतिनिधीचं पद हे ऑटोमॅटिक जात असतं किंबहुना ते त्याला पदावर राहता येत नाही। परंतु वरच्या ज्या निकाल ज्या कोर्टाने दिला त्या कोर्टाने जर त्यांना वरती अपिलात जायची परवानगी दिली असेल तर निश्चितपणाने कायद्याने जर अपिलात गेले आणि त्यांना जर स्थगिती मिळाली तर निश्चितपणाने त्यांची आमदारकी राहू शकते आणि वरतून स्थगिती मिळाली नाही तर 100% त्यांची आमदारकी जाणार। भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एक घटना घडली। एका व्यक्तीला गरम रॉडने चटके देण्यात आले आणि तो जो आरोपी आहे तो माजी जिल्हा परिषद सदस्य आहे, तो अद्यापही फरार आहे। कसं पाहताय? मला जिथपर्यंत या प्रकरणाची माहिती मिळाली ती अशी आहे, जो घटना घडली ज्या मुलाला चटके देऊन मारण्यात आलं ती मी त्याचा निषेध करतो। अशा पद्धतीची मारहाण करणं आणि कोणी कायदा हातात घेणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून मी त्या प्रकरणाचा निषेध करतो आणि आरोपीला तात्काळ अटक करावी अशी भूमिका घेतो। तुम्ही सांगितलं की एक आरोपी त्याच्यात सापडत नाहीये, ते जिल्हा परिषदला मेंबर आहे किंवा शिवसेनेचे काही प्रमुख आहे वगैरे असं नाव सांगितलं। मला त्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडून SP ला असं निवेदन केलं गेलं की मी प्रयागराजला आहे आणि माझं नाव कुणाच्या तरी भोकरदनच्या सांगण्यावरून भोकरदनच्या नेते मंडळीच्या सांगण्यावरून माझं सुद्धा नाव त्याच्यात अडकवण्यात येत आहे। मी तिथं मारायलाही नव्हतो किंबहुना माझा या प्रकरणाशी काही संबंधही नाही आणि माझं नाव FIR मध्ये कसं काय नोंदवलं गेलं असा त्यांचं निवेदन SP साहेबाला आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.